नाशिकच्या पेठ तालुक्यात यंदा पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामात धोक्यात आलाय। यामध्ये प्रामुख्यानं भात, नागली आणि वरील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात रखडली असल्याचं पाहायला मिळत आहे। मागील आठवड्यात 2 ते 3 दिवस झालेल्या पावसानं उघडीप दिली आणि त्यातच कडक ऊन पडू लागल्यानं अनेक ठिकाणी भाताची रोपं अगदी करपू लागली। त्यामुळे तालुक्यातील बळीराजापुढे मोठं संकट आहे। काही शेतकऱ्यांकडे विहीर आणि बोरवेलची सुविधा असल्यानं त्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाताची लागवड केली, मात्र पावसाअभावी पाणी पातळी खालवत असल्यानं या पिकांचंही भवितव्य निश्चित बनलंय। सध्या तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होते। शेतकरी आर्थिक आणि मानसिक चिंतेत सापडलाय। एकीकडे बियाणं, खत आणि इतर निविष्ठांच्या किमती गगनाला भिडल्यात, तर दुसरीकडे शेतमजुरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे शेतीचा खर्च नकोसा झालाय। वाढता उत्पादन खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। वेळेतच समाधानकारक पाऊस न झाल्यास भातासह आणखी काही पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे स्थानिक शासनानं परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन पिकांचे पंचनामे, आर्थिक मदत, बियाणे आणि खतांवर अनुदान तसेच आवश्यक कृषी सहाय्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। लागवड जरा लेट झाली, पाऊस लेट चालू झाला, त्याच्यामुळं काही रोपांवर थोडे आजारी आले, करपले, रोपं करपले, काही बियाणं उतरलं नाही, पाऊस लांबणीवर गेला। बरं ही कोरडवाहू पेरायचे, त्याच्यामुळं त्याच्यामुळं लागवड जी झाली ती खूप लेट झाली यंदा। आता हे माणसं आहेत, आता हे आमचे कायमचे लागवड करणारे आहेत आणि ह्या दिवसात तर सगळी लागवड होऊन जाते, काहीच राहत नाही। गाळ वगैरे कसं केलं? गाळ हा विहिरीच्या पाण्यावर वगैरे विहिरीच्या पाण्यावर केला ना, पावसाळा नाही नाही, हा मग हे सौर ते आहे ना मोटर, लाईटही नाही ना राहत, हे सौर काचावरच हे एवढा हे पाणी हे सगळा गाळ केलाय, कारण लाईट सुद्धा राहत नाही। इतर वेळेस पाण्याचं पावसाच्या पाण्यावर राहतो। हा इतर वेळा पावसाच्या पाण्यावर हे भरून राहतं, हे एवढा धोधो पडतो का ह्या तुकड्या फार भरून येते, उलटून जाते असे बांध। पण यंदा पाऊसच नाही ना, त्याच्यामुळं मग लेट झाली लागवड। जेवढी लवकर भाताची लागवड होते ना तेवढं शेत चांगलं येतं, जेवढं लेट झाली ना तेवढं शेत उतार कमी, उत्पन्न कमी। आता यंदाचं चालू वर्षी उत्पन्न म्हणजे घटच आहे, उत्पन्नच येणार नाही, म्हणजे जे दरवर्षी याच ना असं येणार नाही। अजूनही पाऊस नाही आला तर काय नाही, अजूनही जर पाऊस जर नाही आला ना तर हे काय, हे लावूनही काही उपयोग नाही, नुसतं खालचं पाणी भरून उपयोगच नाही, कारण खालचं पाणी भरतं हे गरम होतं आहे, मग गरम झाल्यामुळं उष्णतेमुळं ह्या भातांवर ह्या रोपावर रोग येतो आहे, आणि तो रोग आल्यामुळं मग ते किती ठिकाणी फवारायचं, एवढीचं कोण फवारत आहे, बरोबर? आणि तेवढं नाही ना, परवडत नाही ना, वरच्या पाण्यावरच ना गारवा गारवा होतो, आणि ते गारवा असल्यामुळं मग ते पीक चांगलं येते। आणि ह्या भाताला कसं आहे, भाताच्या पिकाला जेवढा वरचा पाऊस असला ना तेवढं जोमदार भात होते, आणि जेवढा खालचे पावसावर केला का हा गाळ आहे ना आठवून येतो, मुळी चालत नाही, झाड बनत नाही, सगळं तर मुळी जेव्हा चालेल ना त्याच्यावरच आहे त्या ना पीक। म्हणजे हे जे मुद्दा आहेत ना ते हे यंदा चालू वर्षी शेतकऱ्यांचं कुठलंही तोट्याचेच आहे। आता हे आमच्याजवळ थोडं पाणी आहे म्हणून ठीक आहे ना, तर काही याच्या उजान सगळे तसेच थांबून राहिले, आणि म्हणून आता तुम्ही एवढी ठिकाणी जर बघितली तर कोणच आवणी नाही चालू, तुमच्याकडे हे आमचीच चालू आहे। बाकीचे आता वरचे पावसाला आणि तो असा गाळ लागतोय, तो काही किरकोळ असा पाऊस पडून चालत नाही ना, जास्त पाऊस पडला तर गाळ होतोय, नाही तर होत नाही। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ, नाशिक।